आपण जर बघितलं तर कालचं जे मतदान झालेलं आहे त्या मतदानानंतर जे एक्झिट पोल आलंय त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसून येत आहे की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांना स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाहीये आणि दोघांमध्येही काटेकी टक्कर आपल्याला एकूण बघायला मिळते। अशा स्थितीमध्ये जे अपक्ष किंवा छोटे पक्ष निवडून येतील ज्यांच्यावर कुठल्याही एका व्यक्तीवर ते अवलंबून नसतील अशा लोकांचे भाव अचानक वधारणार आहेत आणि त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये खरं तर आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये या सगळ्या मतदारसंघांचा आढावा राजकीय पक्ष घेतील आणि त्यातून कोणते अपक्ष जे आहेत ते पुढे आहेत हे बघून त्या अपक्षांना हेरण्याचं काम महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल ह्यांच्या वतीनं केलं जाणार आहे। आणि त्या दृष्टीनं स्ट्रॅटेजी म्हणून मुंबईतले काही हॉटेल्स असतील ते बुक करण्यात आले। उदाहरणार्थ ग्रँड हयात जे हॉटेल आहे मुंबईतलं ते बुक करण्यात आल्याची सूत्रांची आपली माहिती आहे। त्याचबरोबर सॉफिटेल हॉटेल जे आहे ते सुद्धा त्यातल्या काही रूम्स जे आहेत त्या बुक करण्यात आल्याची माहिती मिळते। एकूणच जर हे अपक्ष आणि छोटे पक्ष हे कुठे इतरत्र जाऊ नये त्यातले जे आमदार आहेत ते पळवापळवीचे प्रकरण होऊ नये या दृष्टीनं ही पूर्ण स्ट्रॅटेजी करण्यात आल्याची माहिती मिळते। त्यांच्या येण्या जाण्यासाठी चार्टर्ड प्लेन असतील किंवा फ्लाईट्स असतील त्या सुद्धा बुक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। जी नक्कीच याकडे या हालचालींकडे आपलं लक्ष असेल। अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढे एक राजकीय क्षेत्रातली ब्रेकिंग बातमी। एक्झिट पोल समोर आल्यानंतर आता भाजपमध्ये हालचाली वाढल्या आहेत। भाजप बंडखोरांसोबत संपर्क साधणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांसोबत भाजपकडून संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे। प्रत्येक विभागातल्या वरिष्ठ नेत्यांवर यासाठी जबाबदारी देण्यात आल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलं। तसंच विजयी झालेल्या बंडखोरांवर पक्षानं केलेली कारवाई मागे घेतली जाण्याची शक्यताही या संपूर्ण पार्श्वभूमीवर वर्तवली जाते। पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। राजकीय पक्षांकडून सरकार स्थापनेची रणनीती आता तयार केली जाते। हॉटेल बुकिंग करण्यास देखील सुरुवात झाली आहे अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होते। सोफिटेलमध्ये भाजपकडून रूम बुक करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर हयातमध्ये शिवसेना उभाटाकडून बुकिंग झालेलं आहे। काही पक्षांकडून चार्टर्ड प्लेन देखील बुक करण्यात आले। सूत्रांकडून सध्या ही माहिती प्राप्त होते। मोठी बातमी, मतदानानंतर निकालाची प्रतीक्षा सुरू असतानाच सर्वच राजकीय पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करत असल्याचं कळतं। त्या अंतर्गत पंचतारांकित हॉटेलमध्ये रूम बुक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये भाजपकडून तर हयात हॉटेलमध्ये शिवसेना उभाटाकडून रूम बुक करण्यात आली आहे। शिवाय काही पक्षांकडून विमानाची तिकीटं आणि चार्टर्ड प्लेन सुद्धा बुक केलं गेलंय। महायुती किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास अपक्ष आणि छोट्या पक्षांचे भाव वधारणार आहेत असं सुद्धा चित्र समोर आलंय। या संपूर्ण गोष्टीबाबत आढावा घेतोय आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून। प्रणाली, आपण जर बघितलं तर कालचं जे मतदान झालेलं आहे त्या मतदानानंतर जे एक्झिट पोल आलंय त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसून येत आहे की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांना स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाहीये आणि दोघांमध्येही काटेकी टक्कर आपल्याला एकूण बघायला मिळते। अशा स्थितीमध्ये जे अपक्ष किंवा छोटे पक्ष निवडून येतील ज्यांच्यावर कुठल्याही एका व्यक्तीवर ते अवलंबून नसतील अशा लोकांचे भाव अचानक वधारणार आहेत आणि त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये खरं तर आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये या सगळ्या मतदारसंघांचा आढावा राजकीय पक्ष घेतील आणि त्यातून कोणते अपक्ष जे आहेत ते पुढे आहेत हे बघून त्या अपक्षांना हेरण्याचं काम महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल ह्यांच्या वतीनं केलं जाणार आहे। आणि त्या दृष्टीनं स्ट्रॅटेजी म्हणून मुंबईतले काही हॉटेल्स असतील ते बुक करण्यात आले। उदाहरणार्थ ग्रँड हयात जे हॉटेल आहे मुंबईतलं ते बुक करण्यात आल्याची सूत्रांची आपली माहिती आहे। त्याचबरोबर सॉफिटेल हॉटेल जे आहे ते सुद्धा त्यातल्या काही रूम्स जे आहेत त्या बुक करण्यात आल्याची माहिती मिळते। एकूणच जर हे अपक्ष आणि छोटे पक्ष हे कुठे इतरत्र जाऊ नये त्यातले जे आमदार आहेत ते पळवापळवीचे प्रकरण होऊ नये या दृष्टीनं ही पूर्ण स्ट्रॅटेजी करण्यात आल्याची माहिती मिळते। त्यांच्या येण्या जाण्यासाठी चार्टर्ड प्लेन असतील किंवा फ्लाईट्स असतील त्या सुद्धा बुक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। जी नक्कीच याकडे या हालचालींकडे आपलं लक्ष असेल। अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।
पुढे एक राजकीय क्षेत्रातली ब्रेकिंग बातमी। एक्झिट पोल समोर आल्यानंतर आता भाजपमध्ये हालचाली वाढल्या आहेत। भाजप बंडखोरांसोबत संपर्क साधणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांसोबत भाजपकडून संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे। प्रत्येक विभागातल्या वरिष्ठ नेत्यांवर यासाठी जबाबदारी देण्यात आल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलं। तसंच विजयी झालेल्या बंडखोरांवर पक्षानं केलेली कारवाई मागे घेतली जाण्याची शक्यताही या संपूर्ण पार्श्वभूमीवर वर्तवली जाते। पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। राजकीय पक्षांकडून सरकार स्थापनेची रणनीती आता तयार केली जाते। हॉटेल बुकिंग करण्यास देखील सुरुवात झाली आहे अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होते। सोफिटेलमध्ये भाजपकडून रूम बुक करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर हयातमध्ये शिवसेना उभाटाकडून बुकिंग झालेलं आहे। काही पक्षांकडून चार्टर्ड प्लेन देखील बुक करण्यात आले। सूत्रांकडून सध्या ही माहिती प्राप्त होते। मोठी बातमी, मतदानानंतर निकालाची प्रतीक्षा सुरू असतानाच सर्वच राजकीय पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करत असल्याचं कळतं। त्या अंतर्गत पंचतारांकित हॉटेलमध्ये रूम बुक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये भाजपकडून तर हयात हॉटेलमध्ये शिवसेना उभाटाकडून रूम बुक करण्यात आली आहे। शिवाय काही पक्षांकडून विमानाची तिकीटं आणि चार्टर्ड प्लेन सुद्धा बुक केलं गेलंय। महायुती किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास अपक्ष आणि छोट्या पक्षांचे भाव वधारणार आहेत असं सुद्धा चित्र समोर आलंय। या संपूर्ण गोष्टीबाबत आढावा घेतोय आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून। प्रणाली, आपण जर बघितलं तर कालचं जे मतदान झालेलं आहे त्या मतदानानंतर जे एक्झिट पोल आलंय त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसून येत आहे की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांना स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाहीये आणि दोघांमध्येही काटेकी टक्कर आपल्याला एकूण बघायला मिळते। अशा स्थितीमध्ये जे अपक्ष किंवा छोटे पक्ष निवडून येतील ज्यांच्यावर कुठल्याही एका व्यक्तीवर ते अवलंबून नसतील अशा लोकांचे भाव अचानक वधारणार आहेत आणि त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये खरं तर आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये या सगळ्या मतदारसंघांचा आढावा राजकीय पक्ष घेतील आणि त्यातून कोणते अपक्ष जे आहेत ते पुढे आहेत हे बघून त्या अपक्षांना हेरण्याचं काम महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल ह्यांच्या वतीनं केलं जाणार आहे। आणि त्या दृष्टीनं स्ट्रॅटेजी म्हणून मुंबईतले काही हॉटेल्स असतील ते बुक करण्यात आले। उदाहरणार्थ ग्रँड हयात जे हॉटेल आहे मुंबईतलं ते बुक करण्यात आल्याची सूत्रांची आपली माहिती आहे। त्याचबरोबर सॉफिटेल हॉटेल जे आहे ते सुद्धा त्यातल्या काही रूम्स जे आहेत त्या बुक करण्यात आल्याची माहिती मिळते। एकूणच जर हे अपक्ष आणि छोटे पक्ष हे कुठे इतरत्र जाऊ नये, त्यातले जे आमदार आहेत ते पळवापळवीचे प्रकरण होऊ नये या दृष्टीनं ही पूर्ण स्ट्रॅटेजी करण्यात आल्याची माहिती मिळते। त्यांच्या येण्या जाण्यासाठी चार्टर्ड प्लेन असतील किंवा फ्लाईट्स असतील त्या सुद्धा बुक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। जी नक्कीच याकडे या हालचालींकडे आपलं लक्ष असेल। अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढे एक राजकीय क्षेत्रातली ब्रेकिंग बातमी। एक्झिट पोल समोर आल्यानंतर आता भाजपमध्ये हालचाली वाढल्या आहेत। भाजप बंडखोरांसोबत संपर्क साधणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांसोबत भाजपकडून संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे। प्रत्येक विभागातल्या वरिष्ठ नेत्यांवर यासाठी जबाबदारी देण्यात आल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलं। तसंच विजयी झालेल्या बंडखोरांवर पक्षानं केलेली कारवाई मागे घेतली जाण्याची शक्यताही या संपूर्ण पार्श्वभूमीवर वर्तवली जाते। पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। राजकीय पक्षांकडून सरकार स्थापनेची रणनीती आता तयार केली जाते। हॉटेल बुकिंग करण्यास देखील सुरुवात झाली आहे अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होते। सोफिटेलमध्ये भाजपकडून रूम बुक करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर हयातमध्ये शिवसेना उभाटाकडून बुकिंग झालेलं आहे। काही पक्षांकडून चार्टर्ड प्लेन देखील बुक करण्यात आले। सूत्रांकडून सध्या ही माहिती प्राप्त होते। मोठी बातमी, मतदानानंतर निकालाची प्रतीक्षा सुरू असतानाच सर्वच राजकीय पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करत असल्याचं कळतं। त्या अंतर्गत पंचतारांकित हॉटेलमध्ये रूम बुक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये भाजपकडून तर हयात हॉटेलमध्ये शिवसेना उभाटाकडून रूम बुक करण्यात आली आहे। शिवाय काही पक्षांकडून विमानाची तिकीटं आणि चार्टर्ड प्लेन सुद्धा बुक केलं गेलंय। महायुती किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास अपक्ष आणि छोट्या पक्षांचे भाव वधारणार आहेत असं सुद्धा चित्र समोर आलंय। या संपूर्ण गोष्टीबाबत आढावा घेतोय आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून। प्रणाली,
आपण जर बघितलं तर कालचं जे मतदान झालेलं आहे त्या मतदानानंतर जे एक्झिट पोल आलंय त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसून येत आहे की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांना स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाहीये आणि दोघांमध्येही काटेकी टक्कर आपल्याला एकूण बघायला मिळते. अशा स्थितीमध्ये जे अपक्ष किंवा छोटे पक्ष निवडून येतील ज्यांच्यावर कुठल्याही एका व्यक्तीवर ते अवलंबून नसतील अशा लोकांचे भाव अचानक वधारणार आहेत आणि त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये खरं तर आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये या सगळ्या मतदारसंघांचा आढावा राजकीय पक्ष घेतील आणि त्यातून कोणते अपक्ष जे आहेत ते पुढे आहेत हे बघून त्या अपक्षांना हेरण्याचं काम महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल ह्यांच्या वतीनं केलं जाणार आहे. आणि त्या दृष्टीनं स्ट्रॅटेजी म्हणून मुंबईतले काही हॉटेल्स असतील ते बुक करण्यात आले. उदाहरणार्थ ग्रँड हयात जे हॉटेल आहे मुंबईतलं ते बुक करण्यात आल्याची सूत्रांची आपली माहिती आहे. त्याचबरोबर सॉफिटेल हॉटेल जे आहे ते सुद्धा त्यातल्या काही रूम्स जे आहेत त्या बुक करण्यात आल्याची माहिती मिळते. एकूणच जर हे अपक्ष आणि छोटे पक्ष हे कुठे इतरत्र जाऊ नये त्यातले जे आमदार आहेत ते पळवापळवीचे प्रकरण होऊ नये या दृष्टीनं ही पूर्ण स्ट्रॅटेजी करण्यात आल्याची माहिती मिळते. त्यांच्या येण्या जाण्यासाठी चार्टर्ड प्लेन असतील किंवा फ्लाईट्स असतील त्या सुद्धा बुक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. जी नक्कीच याकडे या हालचालींकडे आपलं लक्ष असेल. अपडेट घेत राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पुढे एक राजकीय क्षेत्रातली ब्रेकिंग बातमी. एक्झिट पोल समोर आल्यानंतर आता भाजपमध्ये हालचाली वाढल्या आहेत. भाजप बंडखोरांसोबत संपर्क साधणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय. जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांसोबत भाजपकडून संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक विभागातल्या वरिष्ठ नेत्यांवर यासाठी जबाबदारी देण्यात आल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलं. तसंच विजयी झालेल्या बंडखोरांवर पक्षानं केलेली कारवाई मागे घेतली जाण्याची शक्यताही या संपूर्ण पार्श्वभूमीवर वर्तवली जाते. पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. राजकीय पक्षांकडून सरकार स्थापनेची रणनीती आता तयार केली जाते. हॉटेल बुकिंग करण्यास देखील सुरुवात झाली आहे अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होते. सोफिटेलमध्ये भाजपकडून रूम बुक करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर हयातमध्ये शिवसेना उभाटाकडून बुकिंग झालेलं आहे. काही पक्षांकडून चार्टर्ड प्लेन देखील बुक करण्यात आले. सूत्रांकडून सध्या ही माहिती प्राप्त होते. मोठी बातमी. मतदानानंतर निकालाची प्रतीक्षा सुरू असतानाच सर्वच राजकीय पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करत असल्याचं कळतं. त्या अंतर्गत पंचतारांकित हॉटेलमध्ये रूम बुक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये भाजपकडून तर हयात हॉटेलमध्ये शिवसेना उभाटाकडून रूम बुक करण्यात आली आहे. शिवाय काही पक्षांकडून विमानाची तिकीटं आणि चार्टर्ड प्लेन सुद्धा बुक केलं गेलंय. महायुती किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास अपक्ष आणि छोट्या पक्षांचे भाव वधारणार आहेत असं सुद्धा चित्र समोर आलंय. या संपूर्ण गोष्टीबाबत आढावा घेतोय आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून. प्रणाली, आपण जर बघितलं तर कालचं जे मतदान झालेलं आहे त्या मतदानानंतर जे एक्झिट पोल आलंय त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसून येत आहे की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांना स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाहीये आणि दोघांमध्येही काटेकी टक्कर आपल्याला एकूण बघायला मिळते. अशा स्थितीमध्ये जे अपक्ष किंवा छोटे पक्ष निवडून येतील ज्यांच्यावर कुठल्याही एका व्यक्तीवर ते अवलंबून नसतील अशा लोकांचे भाव अचानक वधारणार आहेत आणि त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये खरं तर आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये या सगळ्या मतदारसंघांचा आढावा राजकीय पक्ष घेतील आणि त्यातून कोणते अपक्ष जे आहेत ते पुढे आहेत हे बघून त्या अपक्षांना हेरण्याचं काम महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल ह्यांच्या वतीनं केलं जाणार आहे. आणि त्या दृष्टीनं स्ट्रॅटेजी म्हणून मुंबईतले काही हॉटेल्स असतील ते बुक करण्यात आले. उदाहरणार्थ ग्रँड हयात जे हॉटेल आहे मुंबईतलं ते बुक करण्यात आल्याची सूत्रांची आपली माहिती आहे. त्याचबरोबर सॉफिटेल हॉटेल जे आहे ते सुद्धा त्यातल्या काही रूम्स जे आहेत त्या बुक करण्यात आल्याची माहिती मिळते. एकूणच जर हे अपक्ष आणि छोटे पक्ष हे कुठे इतरत्र जाऊ नये त्यातले जे आमदार आहेत ते पळवापळवीचे प्रकरण होऊ नये या दृष्टीनं ही पूर्ण स्ट्रॅटेजी करण्यात आल्याची माहिती मिळते. त्यांच्या येण्या जाण्यासाठी चार्टर्ड प्लेन असतील किंवा फ्लाईट्स असतील त्या सुद्धा बुक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. जी नक्कीच याकडे या हालचालींकडे आपलं लक्ष असेल. अपडेट घेत राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पुढे एक राजकीय क्षेत्रातली ब्रेकिंग बातमी. एक्झिट पोल समोर आल्यानंतर आता भाजपमध्ये हालचाली वाढल्या आहेत. भाजप बंडखोरांसोबत संपर्क साधणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय. जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांसोबत भाजपकडून संपर्क